हे गायज आज आपण बनवणार आहे महाराष्ट्राची फेवरेट अशी पावभाजी। त्यासाठी एका कुकरमध्ये फ्लावर घ्या। इथं 2 लोकांसाठी बनवते मी, त्यामुळे भाज्या कमी वापरलेल्या आहेत। थोडासा वाटाणा आणि 1-2 छोटे बटाटे त्याचे साल काढून घेतले। थोडंसं बीटाचा तुकडा आहे हा बारीक चिरून घेतलाय आणि टोमॅटो एक अर्धा टोमॅटो आहे हा। आता यामध्ये बटरचे 2 क्यूब टाकून घेतलेत मी। बटर इथं नक्की टाका, भाज्या खूप छान शिजतात आणि एक चव छान लागते भाज्यांना शिजलेल्या। त्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकलाय मी 1 चमचाभर। यामध्ये आता एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, आपण नंतरही टाकायचं। आता याला 2 शिट्ट्या देऊन घेऊया भाज्या शिजेपर्यंत। अशा 2 शिट्ट्या मंद आचेवर अशा दिलेल्या आहेत मी। इथं भाज्या किती छान अशा शिजलेल्या आहेत, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, वा किती छान असं शिजल्यात आणि पावभाजीचा असा आत्ताच वास येतोय थोडा भाजी शिजवताना टाकल्यामुळं। आणि असं स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायच्या सगळ्या भाज्या त्यामध्ये, म्हणजे आपण नंतर डायरेक्ट आपण फोडणीसाठी वापरू शकतो। हे बघा छान असं मर्ज झालेलं आहे सगळं। आता इथं बारीक सगळं चिरून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं बारीक करून घेतलं आहे मी, बारीक चॉप करून। आणि आता त्या एका पॅनमध्ये तेल घ्या, तेलात थोडेसे जिरे टाका आणि ते तडतडल्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा तो ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या त्याला। याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा, थोडासा कमीच हे करायचा। आणि त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, तुम्ही जर भाजी शिजवताना शिमला मिरची वापरला असाल तर इथं मिरची स्किप करा। त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घाला। मला शिमला मिरची आवडत नाही म्हणून मी पावभाजीला शिमला मिरची घालत नाही। यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट, हे सगळं असं तेलात छान असं भाजून घ्यायचं आहे। याला झाकू नका अजिबात, असंच ओपन हे भाजी करून घ्यायची। गाड्यावरती वगैरे असे ओपनच करतात, त्यामुळे आपणही ओपनच करूया झाकून यावरती टेस्ट जाईल याची। आणि आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली मी, चवीपुरतं लाल तिखट टाकून घेतलं आहे, 1 चमचाभर लाल तिखट आहे, कारण आपण हिरवी मिरची पण टाकली आहे, थोडंसं कमी लाल तिखट टाका। यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला एव्हरेस्टचा वापरा, छान होईल पावभाजी। आणि थोडीशी धनेपूड नसेल तर स्किप करा। हे असं तेलात हे पण असं चांगलं भाजून घेऊया। जास्त मोठ्या गॅसवर भाजू नका आणि जास्त वेळ पण भाजू नका, मसाले लगेच भाजतात, करपवू देऊ नका त्याला। आणि त्यामध्ये आपल्या ज्या भाज्या सगळ्या शिजवून घेतल्या होत्या आपण त्या आता अशा घालून घेऊया। वा, पावभाजीचा इतका सुंदर वास सुटलेला आहे या भाजीचा, हे बघा। आणि हे असं ओपन ठेवूनच याला असं सतत हलवून घेऊया, म्हणजे यामधलं पाणी थोडंसं शिजल तसं कमी झालं ना की हे असं छान दिसेल आणि छान टेक्स्चर छान येईल त्याला पाणी आटल्यानंतर। चवीपुरतं मीठ टाकून घ्या, इथं भाजी शिजवताना मीठ टाकलं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्या। हे बघा आपली पावभाजी बनवून तयार आहे, पाणीही त्यातलं जरा बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। एका पॅनमध्ये बटर टाका आणि त्या बटरमध्ये असे पाव मस्त दोन्ही बाजूनी आणि आतने असं भाजून घ्या, आतून पण असे। इथं पाव आपले भाजलेले आहेत, किती छान असे, बटरचा खूप छान वास सुटला आहे। हे बघा इथं पाव भाजलेले घ्या आणि आता पावभाजीची भाजी वा असं प्लेटमध्ये घ्या आणि बटर यामध्ये टाकून घ्या। पावभाजीला बटरला हात रिकामा सोडायचा, बटर असल्याशिवाय चव लागत नाही पावभाजीला। इथं लिंबू, बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीरीनं मी गार्निशिंग केलं आहे। इथं आपली पावभाजी बनवून तयार आहे, तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। बाय।